हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तळणीचे खुसखुशीत असे मोदक बनवणार आहे। येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटीला थोडं कमी रवा घेतला आहे। रवा बारीक घेतलेला आहे। अर्धी वाटी गूळ, इलायची आणि जायफळची पूड घेतली आहे। 4 चमचे तूप, 1 वाटी ओल्या नारळाचा चव, 1 चमचा खसखस, काजू, बदाम आणि पिस्ता याला मी जाडसर कुटून घेतला आहे। सुरुवातीला आपण कणिक मळून घेऊ। गव्हाचं पीठ, रवा हे मिक्स करून घेऊया। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। 2 चमचे कडकडीत तूप गरम करून घेतला आहे, ते घालून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ। गव्हाचं पीठ आणि रवा यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं तूप घालून हाताने याला छान चोळून घेतलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान कणिक मळून घेऊया। जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। बघू शकता येथे मी कणिक मळून घेतली आहे। आता याला अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ। तोपर्यंत सारण बनवून घेऊया। पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेत आहे। तूप गरम झालं आहे। आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घेऊ आणि कमी गॅस फ्लेमवर याला 1-2 मिनिट परतून घेऊया। दोन 3 मिनिट ओल्या नारळाचा चव येते चांगला परतून घेतला आहे। आता याला साईडला करून घेऊ। यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेत आहे। या तुपामध्ये खसखस, काजू, बदाम, पिस्ता हे पण परतून घेऊया। हे सर्व छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये मी गूळ घालून घेत आहे। गूळ मेल्ट होईपर्यंत याला कमी गॅस फ्लेमवर परतून घेऊ। गूळ घातल्यानंतर 2-3 मिनिट याला छान परतून घेतला आहे। बघू शकता गूळ चांगला मेल्ट झालेला आहे। आता यामध्ये इलायची आणि जायफळची पूड घालून घेत आहे। याला पण छान परतून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया। मोदकसाठी लागणारं सारण तयार आहे। कणिक भिजवून येथे आपण अर्धा तास झालेला आहे। कणिक छान मुरली आहे। आता आपण याचे ज्या साईजचा मोदक बनवायचा आहे तशी त्या साईजमध्ये आपण याचे गोळे तयार करून घेऊया। इथे मी मीडियम साईजचे मोदक बनवणार आहे। येथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहे। मोदकासाठी केलेलं सारण पण छान थंड झालं आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। थोडं पीठ लावून पोळीपेक्षा याला थोडं पातळ लाटून घेऊ। बघू शकता येथे मी छान लाटून घेतलं आहे। जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही। आता यामध्ये सारण भरून घेऊ आणि याच्या कळ्या पाडून घेऊया। बोटांना पीठ लावून कळ्या करून घेत आहे। बघू शकता येथे मी छान कळ्या करून घेतल्या आहेत। आता याला एका दिशेने फिरवत मोदक तयार करून घेऊया। याला खालच्या बाजूने एकसारखं फिरून घेऊ म्हणजे मोदक आपला एकसारखा दिसेल। बघू शकता मस्त असा मोदक बनून तयार आहे। आता राहिलेले मोदक पण आपण असेच बनवून घेऊ। सर्व मोदक करून घेतले आहेत। मोदक तळून घेऊया। तेल छान गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी इथे मीडियम करून घेतली आहे। मीडियम गॅस फ्लेमवरच आपल्याला एकसारखे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
3-4 मिनटं मीडियम गॅस फ्लेमवर मोदक चांगले तळून घेतले आहेत. बघू शकता छान तळून झाले आहेत. आता याला काढून घेऊया. बघू शकता येथे मी सर्व मोदक मीडियम गॅस फ्लेमवर छान तळून घेतले आहेत. छान खुसखुशीत असे तळणीचे मोदक आपले तयार आहेत. खूप छान झाले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.